पैसा हा हातावरती एकच रेषा दाखवते, ती म्हणजे भाग्यरेषा. ओके. भाग्यरेषा कुठे असते तर शनीच्या खाली कुठूनही सुरुवात झालेली रेषा जी शनीकडे जाते ती भाग्यरेषा. तर लग्न आहे, ब्रेकअप्स आहे किंवा अफेअर्स आहे, तर हे सगळं कशा पद्धतीने कळतं? खूप क्लिअर आणि त्याच्या वर्षासकट कळतं. अरे कितव्या वर्षी झालेलं आहे, काय झालेलं आहे. दोघांनाही जर संतती प्राप्ती होणार असेल तरच संतती होणार आहे. एकाच्या हातात संतती प्राप्ती आहे, दुसऱ्याच्या हातात नाहीये म्हणल्यावर संतती होणार नाहीये. त्याच्यानंतर हे गुरुचं बोट आहे. गुरुचं बोट जर का छोटं असेल किंवा वाकडं असेल, अशा व्यक्तीची कामं अडकणं, त्याच्यावरती खोटे आरोप होणं आणि त्याचे पैसे अडकणं हे होतच होतं. हातावरती तीळ हा वाईटच, ओके. कुठेही असू देत. त्याच्यात जन्मतः असलेले तीळ ते त्रास हळूहळू आणि थोडे थोडे देतात. अच्छा. पण जे अचानक तीळ येतात ते सडन आणि खूप मेजर त्रास देतात. आयुष्यभरात तुम्हाला कधीही पैसे कमी न पडणारं एक चिन्ह हातावरती, ते म्हणजे तुमचा हा जो अंगठा आहे, त्या अंगठाचा जो सांधा आहे तिथं जर गव्हाच्या आकाराचा येव जर असेल, ते जर असेल तर तुम्हाला आयुष्यभर कधीही पैसे कमी पडणार नाही. आता जी मी गोष्ट सांगणार ती कुठल्याच पुस्तकात अजूनही लिहिलेली नाहीये, ती माझ्या अनुभवावरनं मला कळलेली आहे.